वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री जालिंदरभाऊ कामठे यांचे वडील स्वर्गीय सोपानराव साधू कामठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुरंदर तालुक्यातील विविध शाळांच्या मध्ये शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्याचं आज हा प्रोग्राम इथे होत आहे। या कार्यक्रमासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे सर असतील, पंचायत समिती पुरंदरचे सभापती अमितदादा झेंडे असतील, तसेच संस्थेचे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे असतील। हा जो उपक्रम आहे या उपक्रमाबद्दल काय सांगाल? खरं तर ज्या वडिलांनी आपल्याला जग दाखवलं, ज्यांनी वैचारिक भूमिका मांडून समाजामध्ये चांगल्या प्रकारे वागायचं, दुसऱ्या मदत करायची, आमच्याकडे चांगले संस्कार केले आणि त्यांच्यामुळे आज ताट मानेने समाजामध्ये समाजकार्य कार्यकर्ता सातत्याने आग्रही असतो। शेवटी त्या वडिलांनी आपल्याला आयुष्यभर पूर्ण एवढी शिदोरी चांगले संस्कार दिले, त्यामुळं मी कार्यकर्ता म्हणून घडू शकलो। आणि असं असताना आज त्यांचे पुण्यस्थिती जवळपास आज 2.5 वर्ष जाऊन वडिलांना झालेले आहेत, परंतु प्रत्येक वर्षी त्यांची आठवण म्हणून चांगल्या प्रकारचं काम करण्याची भूमिका मी जाणीवपूर्वक हातामध्ये घेतो। आणि मला आयुष्याचा जास्त आवड ज्येष्ठ नागरिकांना मदत करणं किंवा शिक्षण संस्थांमध्ये ज्या शाळा आहेत अशा शाळांना विद्यार्थ्यांना मदत करणं, या भूमिकेतनं आज तालुक्यातील 5 विद्यालयांना जवळपास 1 लाख रुपयाचं शैक्षणिक साहित्य आम्ही वाटतोय। शेवटी किती केलं तरी वडिलांचे ऋण भेटणार नाही, परंतु खऱ्या अर्थानं या तालुक्यामध्ये जवळपास अंदाजे 62 हायस्कूल आहेत। चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवायची भूमिका आमचे शिक्षक घेतात आणि 100% निकाल अनेक शाळांचे। आणि असं असताना त्यांना भौगोलिक ज्या सुविधा आहेत किंवा ज्या गरजा आहेत त्या गरजा, कारण शासकीय धोरण वेगळं आहे। पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण संस्थांना मदत व्हायची, आता मदत त्या ठिकाणी काही प्रमाणात काही अंशी होत नाही, तो विषय नाही, परंतु आपण याच्यामध्ये खारीचा वाटा घ्यावा या भूमिकेतनं काही अंशी त्या ठिकाणी त्या हायस्कूलला मदत करता येईल का। आणि सातत्यपूर्ण दरवर्षी जाणीवपूर्वक आमच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठान ही संस्था माझी, मी अध्यक्ष संस्थेचा, याच्या मार्फत याच्या वतीनं वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही हायस्कूलला जेवढी शक्य आहे तेवढी मदत करत असतो आणि हेच त्या ठिकाणी वडिलांना आदरांजली ठरेल या भूमिकेत आम्ही काम करू। आपल्या बरोबर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर आहेत। आज छत्रपती संभाजी महाराज जयंती आहे आणि आज भाऊंच्या वडिलांचं पुण्यस्मरण आहे। भाऊ काय सांगाल सर याबद्दल? जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय जालिंदरभाऊ कामठे साहेब यांनी आज 2 कार्यक्रम त्या ठिकाणी एकत्र घेतले। पहिला कार्यक्रम घेतला तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचा कार्यक्रम घेतला, तोही त्या ठिकाणी साजरा केला। त्याचबरोबर भाऊंचे वडील सोपानराव दादा यांचं बऱ्याच वर्षापूर्वी त्या ठिकाणी निधन झाल्यानंतर दरवर्षी भाऊ कार्यक्रम त्या ठिकाणच्या स्मृतिदिनानिमित्तानं घेतात आणि काही गरजू लोकांना वेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं वाटप करून मदत करण्याचा प्रयत्न करतात। त्या माध्यमातून आपल्या वडिलांच्या स्मृती जागवण्याचा ते सदैव प्रयत्न करत असतात। आई वडिलांची सेवा कशा प्रकारे करायची खरं तर भाऊंच्याकडनं त्या ठिकाणी शिकलं पाहिजे। वडील लहान असतानाच खरं तर 20-22 वर्षाचे भाऊ कदाचित असतील, 22-25 वर्षाचे, त्यावेळेस वडील गेल्यानंतर गेले अनेक वर्ष सातत्यानं दरवर्षी वडिलांच्या स्मृतिदिन त्या ठिकाणी साजरा करण्याचं काम भाऊंनी त्या ठिकाणी केलंय। वडिलांच्या प्रती असणारा तो आदर आहे, जो रिस्पेक्ट आहे, तो त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतात। वडिलांच्या असणाऱ्या ऋणांची जाणीव म्हणून ते कार्यक्रम करत असतात। त्याचबरोबर आईमध्ये खरं तर त्यांच्या मातोश्री वारल्या त्यावेळेस आम्ही पाहिलं की सातत्यानं दररोज बाहेर जात असताना आईचं दर्शन घेऊनच त्या ठिकाणी बाहेर जायचं, आईची विचारपूस करायची, काय हवं नको त्या ठिकाणी पाहायचं, आजारपणाच्या वेळेस त्या ठिकाणी थांबून राहायचं। आई वडिलांची अशा पद्धतीनं सेवा करण्याचं काम श्रावण बाळासारखं भाऊ त्या ठिकाणी करतात। आम्हाला सगळ्यांनाच त्या ठिकाणी आनंद वाटतो। हे सर्व काम करत असताना दरवर्षी सातत्यानं जे गरजू, मग त्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील, कधी महिला असतील, कधी विद्यार्थी असतील, कधी शाळा असतील, अशा अनेक लोकांना मदत करण्याचं काम त्यांनी सातत्यानं अनेक वर्ष केलं। एखादं वर्ष काम करणं सोपं आहे, परंतु दरवर्षी
दरवर्षी काम करणं एवढं सोपं नाही. मी आत्ताही त्या ठिकाणी उल्लेख केला की त्यांची स्वतःची हायस्कूल्स आहेत, 4-5 हायस्कूल्स आहेत, कॉलेजेस त्या ठिकाणी आहेत. असं असताना सुद्धा इतरही शाळांना आपण मदत केली पाहिजे अशा प्रकारची भावना फार कमी ठिकाणी असते. ती भावना भाऊंच्या मध्ये असते. याचा अर्थ काय, ओरिजिनल आतूनच त्यांना कोणाला तरी मदत करावं, दातृत्वाची भावना त्या आतूनच आई वडिलांच्या संस्कारामुळे निर्माण झालेली आहे. म्हणून आपली शाळा असताना समोरच्यांना सुद्धा मदत करावं ही भावना काही एवढी सोपी नाही. शाळा नसणाऱ्यांनी मदत करणं वेगळं, अशा प्रकारचे दरवर्षी भाऊ उपक्रम घेतात. आजही जयंतीच्या, संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि त्यानंतर वडिलांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा कार्यक्रम घेतला. त्याबद्दल भाऊ हे वेगळेच कार्यक्रम घेतात. अशाच प्रकारचे कार्यक्रम त्यांनी पूर्वी घेतलेत, उद्याही ते करत राहतील. एका चांगल्या कार्यक्रमाबद्दल भाऊंचंही मनापासून आपण सर्वांच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद सर. वसंतदादा प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे यांचे वडील स्वर्गीय स्वपनराव साधू कामठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री न्यूज नेटवर्क तर्फे अभिवादन. धन्यवाद.